व्यक्त केल्यावरती म्हणजे उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरून विश्वासघाताने दूर केलं, त्यांचा पक्ष विश्वासघाताने फोडण्यात आला। हे आपल्या हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू शंकराचार्य सांगतात। याबाबत काही लोकांच्या पोटामध्ये पोटशूळ उठला असेल, टीका टिप्पणी केली असेल, याचा अर्थ असा आहे की त्यांना हिंदुत्व मान्य नाही। हिंदू धर्माचे शिखर पुरुष धर्मगुरू शंकराचार्यांची भूमिका मान्य नाही। शंकराचार्य हे हिंदू धर्माचे सुप्रीम नेते आहेत, सर्वोच्च नेते आहेत, धर्मगुरू आहेत। त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या योग्य भावना आहेत, त्या समस्त जनतेच्या भावना आहेत असं मी मानतो। आता तुम्ही शंकराचार्यांना खोटं ठरवणार असाल तर त्याविषयी मला आश्चर्य वाटणार नाही, कारण संपूर्ण तुमचा डोलारा खोटेपणावर आहे। आपण पाहिलं असेल, ह्याच शंकराचार्यांसमोर 2 दिवसापूर्वी एका सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी झुकून त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी शंकराचार्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे। न्यायालयामध्ये आमचा खटला सुरू आहे घटनाबाह्य सरकारच्या विरोधात। तो चालेल तेव्हा चालेल, पण आदरणीय शंकराचार्यांनी आम्हाला जो आशीर्वाद दिला आणि आमच्यावरच्या अन्यायासंदर्भात जी खंत व्यक्त केली ती आमच्यासाठी मोठी आहे। एक प्रकारचे भाजपला चपराकच आहे।